तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। आजचा व्हिडिओ खास करून त्या लोकांसाठी आहे जे लोक नवीन ट्रेडिंग सुरू केलेले आहेत। सर्वात आधी एक तुम्हाला सांगतोय की जसं तुम्ही डिस्क्लेमर बघितलेलं आहे, नवीन जे लोक ट्रेडिंग सुरू करतात तर त्यांनी सर्वात आधी अभ्यास करावा। आणि हा व्हिडिओ मी फक्त अभ्यासासाठी बनवतो, अभ्यासाच्या हेतूने बनवतो, एज्युकेशनल पर्पजच्या हेतूने। बाकी तुम्ही पण स्वतःचा रिसर्च ॲनालिसिस ह्या व्हिडिओनंतर नक्कीच करावा। माझ्या प्रत्येक व्हिडिओनंतर स्वतःचा अभ्यास मात्र नक्कीच करावा आणि तुमच्या स्वतःच्या जबाबदारीने तुमच्या मर्जीने तुम्ही ट्रेडिंग करावा। ओके। आणि कसा अभ्यास केल्याशिवाय कुठल्या गोष्टी आपण शिकू शकत नाही आणि शिकल्याशिवाय आपल्या कुठल्या गोष्टी कुठले कामं होणार नाहीत हे तर तितकंच खरं आहे। जसं की आपण शिक्षण शिकल्यानंतरच आपल्याला जॉब किंवा नोकरी वगैरे असे लागतात, त्याच प्रकारे ट्रेडिंगमध्ये पण तुम्हाला शिक्षण घ्यावं लागेल, त्यानंतरच तुम्हाला ट्रेडिंग करता येईल, बरं का। आता इथं आपण सुरुवात करूया आपण की एक नवीन फ्रेश जे ट्रेडर असतो, मार्केटमध्ये येतो ट्रेडिंग करायला, तर त्याला कुठल्या कुठल्या गोष्टीसाठी काय काय करावं लागेल, तर त्या सगळ्या गोष्टीचं आज आपण काय करणार आहे, एक विश्लेषण करणार आहे की तुम्हाला काय काय करावं लागेल यामध्ये। तर याच्यामध्ये सर्वात आधी मी काय करतोय, प्रत्येक टाइम आज आपण काय काय बघणार आहे ते तुम्हाला सांगतोय। आज आपण बघणार आहे प्राइस ॲक्शन आणि त्यामध्ये सपोर्ट रेजिस्टन्स वगैरे कसं बघायचं, ट्रेड म्हणजे तुम्हाला ट्रेड कसे आयडेंटिफाय करता येईल, ओके, ट्रेंड कसं ब्रेक करेल आणि परत प्राइस ॲक्शन म्हणा, ओके। आणि प्रत्येक टाइम फ्रेमवरती आपण ॲनालिसिस करणार आहे। या सगळ्या गोष्टीचं तुम्ही काय करायचं आहे, नोंद करून घ्यायचं आहे, एका वहीवरती लिहून घ्यायचं आहे तुम्हाला, कारण की व्हिडिओ थोडंसं मोठा होईल। तुम्ही जसं वेळ पण बघत असाल की व्हिडिओ मोठा होणार आहे आणि व्हिडिओ मोठं होत आहे पण खूपच महत्त्वाचं होणार आहे। जर तुम्ही कुठल्याही गोष्टी स्किप केल्या तर तुम्हाला समजणं थोडंसं अवघड होईल आणि त्यामुळं तुमचं स्वतःचं लॉस होण्याचं कारण तुम्ही स्वतःच बनवू शकताय। म्हणून व्हिडिओ कुठलाही पूर्ण बघा, कंप्लीट बघा। भले तुम्ही स्ट्रॅटेजीचा वापर करत नसाल काही हरकत नाही, पण व्हिडिओ कंप्लीट बघत जावा, म्हणजे ज्याच्यामुळं काय होईल तुम्हाला पुरेपूर माहिती मिळेल आणि त्यातून तुम्ही काहीतरी शिकचाल अशी मी अपेक्षा करून व्हिडिओला सुरुवात करतो। या ठिकाणी सर्वात आधी टाइम फ्रेम आपण काय करूया, एका महिन्याचा लावूया। तर इथं 1 मंथ सुरुवातीला मी पूर्ण 1 महिन्याचा टाइम फ्रेम लावलेला आहे। आता 1 महिन्याचा टाइम फ्रेम म्हणजे काय, हे प्रत्येक जे कॅन्डल्स असतात, आता हे जे म्हणजे पहिलेचे ट्रेंड लाईन होते हे सगळे काढून टाकतो मी, फ्रेश करतोय। आता हे प्रत्येक जे कॅन्डल आहे, एक एक कॅन्डल एक एक महिन्याचे कॅन्डल आहेत, बरं का। प्रत्येक कॅन्डल एक एक महिन्याचं, म्हणजे असं नाही की एक कॅन्डल 1 मिनिट 2 मिनिट 5 मिनिट नाही आहे, तर प्रत्येक कॅन्डल हे 1 महिन्याचं आहे। तुम्ही इथं बघू शकता टाइम फ्रेम 1 महिन्याचं टाइम फ्रेम मी लावलेलं आहे। आता याच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, हायर हाय। आता बघा इथं मार्केट ज्या वेळेस असं बनवत आहे, इथून थोडंसं अजून याला हे करतोय, पाठीमागचा पण डाटा इथं घेतोय मी, हे बघा आता समजत असेल तुम्हाला। मार्केट ज्या वेळेस बघा इथून हाय वरती गेलंय, तिथून हे बनवलंय, ह्याचं हाय पहिला हाय इथं आहे या ठिकाणी, त्यानंतर पुन्हा वरती गेलंय, तिथून खाली हे दुसरा हाय, तिथून वरती गेलं तिसरं, हे तिसरा हाय, तिथून इथं वरती गेलं पुन्हा खाली आलं, हे चौथं हाय। म्हणजे काय इथं बघू शकता तुम्ही, दरवेळेस हाय पॉईंट जे आहे हे इथं बनवलं आहे, त्यानंतर दुसरा हाय इथं, तिसरा हाय इथं बनवलं आहे, चौथा हाय इथं बनवलं आहे, पाचवा हाय इथं, त्यानंतर 6वा हाय इथं। म्हणजे दरवेळेस काय झालं, या ठिकाणी हायर हाय, ओके, हायर हाय बनवत गेलं, म्हणजे हायर हायज बनवत गेलं, म्हणजे काय, म्हणजे वरच्या साईडला जात गेलेला आहे। मग याला आपण काय म्हणू शकतोय याला आपण म्हणू शकतो, हे अशा प्रकारचं ज्या वेळेस परफॉर्म करतंय मार्केट, हे अशा प्रकारचं जेव्हा परफॉर्म करतंय ह्याला आपण म्हणू शकतोय अप ट्रेंड। सर्वात आधी नोटिफाय करा, याला अप ट्रेंड म्हणू शकतोय। सेम अपोजिट डायरेक्शनला जर मार्केट येत असेल, जर अपोजिट डायरेक्शनला मार्केट येत असेल तर हे पहिलं लो इथं असणार, दुसरा लो त्याच्यापेक्षा खाली, तिसरा लो त्याच्यापेक्षाही खाली, चौथा लो त्याच्यापेक्षाही खाली। तर हे मार्केटचं डाऊन ट्रेंड, म्हणजे मार्केट खाली पडत आहे, ह्याला आपण म्हणू शकतोय डाऊन ट्रेंड, बरं का। तर हे अप ट्रेंड आणि डाऊन ट्रेंड हे तर तुम्हाला सर्वात आधी समजलेलं आहे। सेम अशाच प्रकारे जोपर्यंत हे मार्केटचं ट्रेंड कसं चेंज करत नाही, आता ते तुम्हाला सांगतोय थोडंसं इथं। आता मार्केट वरच्या साईडला चाललंय, मार्केट वरच्या साईडला चाललेलं आहे,
हे बघा, इथून वरती गेलं, तिथून खाली, तिथून पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली, पुन्हा वर, पुन्हा खाली. मग मार्केटचं ट्रेंड चेंज झालेलं कसं कळणार तुम्हाला? मार्केट ट्रेंड एक तर काय करू शकताय, हे खालच्या जे स्विंग्स आहेत, हे जे पॉईंट आहेत खालचे, आता हे जे तुम्ही बघू शकता, हे पॉईंट, हे पॉईंट, हे पॉईंट किंवा हे पॉईंट, हे जे लास्ट लो स्विंग आहेत, याला तुम्ही काय करू शकता, एक कनेक्ट करू शकता, एक ट्रेंड लाईन इथं ड्रॉ करू शकतो. कसं ते तुम्हाला दाखवतो आता इथं. आता हे पॉईंटला धरायचं, इथून ते इथपर्यंत असं ट्रेंड लाईन एक ड्रॉ करू शकतो तुम्ही. ट्रेंड लाईनचा पण तुम्ही वापर करू शकता. ज्या वेळेस मार्केटमध्ये एखादं स्विंग लो ब्रेक करेल मार्केट, आता इथं एक स्विंग लो आहे, ह्याला जर ब्रेक केला मार्केट या महिन्यामध्ये, आता पूर्ण महिन्याचं कॅन्डल आहे, मार्केट पूर्ण हे बऱ्याच दिवसांपासून, बऱ्याच महिन्यांपासून मार्केट काय अप ट्रेंड सुरू आहे, बऱ्याच महिन्यांपासून, कारण की 1 महिन्याचं टाईम फ्रेम आहे. मग इथं काय, आता हे जे इथं तुम्हाला मोजके कॅन्डल दिसतात लाल, काही महिन्यापासून मार्केटचं थोडंसं डाऊन ट्रेंड सुरू असल्यासारखं आहे, म्हणजे मार्केट खाली पडत आहे जवळपास 1 2 3 4 5 महिने. आणि शेवटचं जे तुम्हाला ग्रीन कलर दिसतंय हे या महिन्याचं, म्हणजे थोडासा अप ट्रेंड असं दाखवतंय, हिरवा कलर दाखवतंय. पण शेवटी ओव्हरऑल जर हे महिना पूर्ण संपत आला असेल आणि त्यावेळेस जर मार्केट पुन्हा खाली पडलं तर तो हिरवा कॅन्डल देखील लाल होऊ शकतो, कारण की अजून पूर्ण कंप्लीट झालेलं नाही आहे तो कॅन्डल महिन्याचा, त्यामुळे तो हिरवा दिसतोय. पण लाल पण होऊ शकतो जर मार्केट अजून खाली पडत असेल तर. तर हे झालं अप ट्रेंडचं. अप ट्रेंडमध्ये याच्यामध्ये मार्केट जर एखाद्या स्विंग लोला जर ब्रेक करत असेल किंवा ह्या ट्रेंड लाईनला जर ब्रेक करून मार्केट अशा प्रकारे खाली येत असेल आणि त्याच्या खाली जर सस्टेन करून जर खालच्या साईडला निघून गेलं तर समजून घ्यायचं मार्केटचं डाऊनफॉल सुरू झालं आहे, मार्केटचं डाऊन ट्रेंड चालू झालेलं आहे. आणि मार्केटचं टार्गेट तुम्ही पुढच्या किती महिन्यापर्यंत कुठपर्यंत घेऊ शकताय. आता बघा, जिथं जास्त मार्केट असं सस्टेन केलेलं आहे एरिया, ज्या लेवलवरती जिथं मार्केटचं जास्त असं म्हणजे एकाच ठिकाणी थांबलेलं आहे, ओके, तर त्या ठिकाणी मार्केट काय करू शकतंय, एक सस्टेन करू शकतंय. आता बघा इथं मार्केट हे 4-5 जे कॅन्डल्स दिसतात, आता 4-5 कॅन्डल म्हणजे 4-5 महिन्याचे, ह्याचं डिस्टन्स खूप मोठं नाही आहे, एकदम जवळजवळच आहेत, म्हणजे तिथंच सस्टेन केलेलं आहे. सस्टेन केलं म्हणजे काय, इथं एक प्रकारचं स्ट्रॉंग सपोर्टचं झोन बनवायचं काम केलेलं आहे. मग त्याच्यामुळंच मार्केट काय केलं माहिती आहे का, इथं एक लाल कलर कॅन्डल इथपर्यंत आलं आहे, इथून एक सपोर्ट घेतलं आहे, पुन्हा एक हिरवं कॅन्डल वरच्या साईडला जाण्याच्या दिशेत आहे या महिन्याच्या कॅन्डलमध्ये, बरं का. म्हणजे इथं काय केलं आहे मार्केटनं, स्ट्रॉंग सपोर्ट एक क्रिएट केलेला आहे, त्या ठिकाणी सपोर्ट घेऊन मार्केट पुन्हा वर जात आहे. जर ह्या सपोर्टच्या खालीच गेला आणि हे लाल जे कॅन्डल दिसतंय तुम्हाला हे शेवटचं महिन्याचं, त्याला जरी ब्रेक करून मार्केटमध्ये हे जर कॅन्डल खाली गेलं पुन्हा, तर मार्केट अजून डाऊन ट्रेंडला इथपर्यंत येऊ शकतं किंवा या लेवलला येऊ शकतं खाली, जिथं कुठं पण लास्ट महिन्याचं सपोर्ट आहे, स्ट्रॉंग सपोर्ट. आता स्ट्रॉंग सपोर्ट म्हणजे काय, एकाच ठिकाणी कॅन्डल जास्तीत जास्त इथं आहे बघा, तुम्ही इथं कव्हर केलेलं आहे, इथं भरपूर वेळ थांबलेलं आहे या एरियामध्ये. मार्केट जर वरून इथून खाली पडला तर इथपर्यंत पडू शकते, कारण की इथे एक पाठीमागचा एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे. बरं का, हे पाठीमागचं एक स्ट्रॉंग सपोर्ट आहे, तिथपर्यंत येऊ शकतं. किंवा अन्यथा याच्यामध्ये जर मार्केट या लेवलला ब्रेक केला, हे आता हिरवं कॅन्डल एक तरी तर बनवलेलं आहे, मग ह्याला असं बनवत जर समजा असं वरच्या साईडला गेलं, या लेवलला जर क्रॉस करून वरती गेलं तर मार्केटचं पुन्हा अप ट्रेंड येऊ शकतंय, म्हणजे ह्याच्यावरती पण जाऊ शकतंय. आता लास्ट कुठपर्यंत आहे इथं बघू शकता, 24,070चं निफ्टीचं मी चार्ट घेतलेलं आहे, 24,070चं. ह्याच्यावरती जर गेलं तर मार्केटमध्ये अप ट्रेंड येऊ शकतं, कारण की इथं काय प्राइस ॲक्शन बनवत चाललेलं आहे. तुम्ही जसं बघितलं मार्केटमध्ये तुम्हाला दाखवलं प्राइस ॲक्शन आणि हे ट्रेंड आहे, ओके. आणि ट्रेंडला ज्यावेळेस ब्रेक करून खाली सस्टेन करून खाली जाईल त्यावेळेस आपण तिथून पुढचे काही दिवस किंवा काही महिने म्हणू शकता आपण डाऊन ट्रेंड जोपर्यंत राहील तिथपर्यंत, किंवा खाली एखाद्या ठिकाणी सपोर्ट जिथं असेल जास्त स्ट्रॉंग सपोर्ट वगैरे तिथपर्यंत मार्केटचं येण्याचे चान्सेस असतात, ओके. हे तर झालं ट्रेंड चेंज कसं होतं ते तुम्हाला सांगितलं आहे मी. आणि याच्यामध्ये ट्रेंड लाईनचा पण तुम्हाला वापर करायचा आहे. मग लेवल्स चेक केला आहे आपण. लेवल्स म्हणजे काय, मार्केट खाली कुठपर्यंत पडू शकतं आहे. जर मार्केट इथून खाली पडलाच तर पहिलं लेवल हे आहे, दुसरं लेवल इथं आहे आणि तिसरं लेवल इथं आहे. म्हणजे मार्केट अशा प्रकारे खाली पडू शकतं आहे की इथून एक सपोर्ट, त्यानंतर जर त्याला जर ब्रेक केलं तर इथं एक सपोर्ट, त्यानंतर ब्रेक केलं तर त्याला एक सपोर्ट इथं आहे. म्हणजे अशा प्रकारे लेवल्स आपल्याला चेक करायचे आहे. म्हणजे हे झाले एक प्रकारचं सपोर्ट
लेवल्स आणि सपोर्ट ह्याच्यामध्ये सेम अपसाईडला आपण रेजिस्टन्स पण बघू शकतोय. मार्केटमध्ये जर असं पडलं समजा आता खाली आलं वरती रेजिस्टन्स इथं फेस केलाय, ह्याला एक जर आपण ट्रेंड लाईन असं ड्रॉ केलं, मार्केट वरती गेलं, ह्या रेजिस्टन्सला जर ब्रेक केलं तर मार्केट अप ट्रेंडला पण जाऊ शकतं. किंवा मार्केट जर पूर्ण खाली आलं समजा, त्यानंतरचे हे सगळे जे सपोर्ट आहेत हे तुम्हाला रेजिस्टन्सचे काम करणार. थोडक्यात इथं काढतोय मी सगळं. आता मार्केट जर पूर्ण समजा इथपर्यंत आलेलं आहे, मग ही पाठीमागचं जे आपण पहिलं सपोर्ट म्हणून वापर केला आहे ते नंतरनं वर मार्केट ज्यावेळेस जातं त्यावेळेस रेजिस्टन्सचं काम करतं. हे पहिला रेजिस्टन्स, त्यानंतर हे इथपर्यंत आलं, हे दुसरा रेजिस्टन्स, त्यानंतर हे तिसरा रेजिस्टन्स, त्यानंतर लास्ट आहे चौथा, हे स्ट्रॉंग रेजिस्टन्स जे की इथं मोठं लास्ट पॉईंट आहे. जर हे रेजिस्टन्स असं ब्रेक करत वरती गेलं तरी लास्ट ब्रेक केला आपण तर ह्याच्यानंतर पण मार्केट वर जाऊ शकतं. हे झालेले लेवल्स, सपोर्ट आणि रेजिस्टन्स. आणि प्राइस ॲक्शन तर तुम्ही बघितलेलं आहे. प्राइस ॲक्शन काय असं हायर हायज बनत जात आहे आणि सेम तशाच प्रकारे लोअर लोज बनत जाते ज्यावेळेस मार्केट डाऊन ट्रेंड असतो. तर ह्याचं मी इथं काढून टाकतो. याला मी एवढं तर तुम्हाला समजलं. आपण आतापर्यंत काय बघितलेलं आहे, हायर हायज त्याला अप ट्रेंड म्हणतात, लोअर लोज त्याला डाऊन ट्रेंड असं म्हणतात. आणि स्विंग लो किंवा स्विंग हाय जोपर्यंत तोडत नाही आहे किंवा ट्रेंड लाईन जोपर्यंत ब्रेक करत नाही आहे एखादं, तोपर्यंत मार्केट ट्रेंड चेंज करणार नाही. ओके, ट्रेंड ब्रेक केलं, ट्रेंड लाईन ब्रेक केलं किंवा लेवल्स ब्रेक केले तर त्यानंतरनं मार्केट ट्रेंड चेंज करेल. जर अप साईडला असेल तर डाऊन ट्रेंडला येईल, डाऊन ट्रेंड असेल तर अप साईडला जाईल. एवढं बघितलं तर मग आपण आता आपण बघूया याच्यामध्येच एक वीकली आपण चार्ट ठेवूया आपण आता. म्हणजे एका आठवड्यामध्ये काय दिसतं आपल्याला. तर एका आठवड्यामध्ये बघा, एका आठवड्यामध्ये आपल्याला काय दिसतं, हे संपूर्ण आठवड्यावर म्हणजे इथं बऱ्याच आठवडे आपल्याला इथं डाऊनफॉल एक दिसलेला आहे. या ठिकाणी डाऊनफॉल बऱ्याच आठवडे दिसलेलं आहे. मग त्यानंतरनं मार्केटनं इथं थोडंसं ब्रेक केलं आहे. थोडं आपण काय करूया, चार्टला मोठं करतो. आता बघा इथं बऱ्याच आठवड्यापासून मार्केट काय केलं, ह्या रेंजमध्ये सस्टेन केलेलं आहे. बऱ्याच आठवड्यापासून सस्टेन केलेलं आहे. आपण पहिला महिन्याच्या चार्टवर बघितलेलं आहे, आता आठवड्याचा चार्ट ठेवलेला आहे. ह्याच्यामध्ये आता आपण लेवल चेक करणार आहे. या आठवड्यामध्ये इथं काय केलेलं आहे, या आठवड्यापुरतं म्हणजे तुम्ही जसं स्विंग ट्रेड म्हणजे जे मोठं लॉंग टर्मचे ट्रेड घेतात त्यासाठी महिना, एक आठवडा असं ठेवू शकताय. जसं कमी कमी ट्रेड घेत जातं तुम्ही तसं तसं टाईम फ्रेम कमी ठेवत जायचं आहे. तुम्हाला पुढं कळेलच की इंट्राडेसाठी पण आपण टाईम फ्रेम किती ठेवायला लागेल आपल्याला, म्हणजे जे की आपल्याला एकदम सॅटिस्फॅक्शन ट्रेड देतील. तर या आठवड्यामध्ये इथं काय झालेलं आहे, बरेच आठवडे इथं मार्केटनं सस्टेन केलं आहे. त्यानंतरनं मार्केट काय केलं आहे, इथं ब्रेक केलेलं आहे. या ठिकाणी इथं ब्रेक केलेलं आहे. ब्रेक केलं मग वरती पुन्हा इथं सस्टेन केलं. मग त्यानंतर मार्केट काय केलं, अप ट्रेंड धरलेला आहे. बघू शकता तुम्ही अप ट्रेंड धरलेलं बरं का. मग मार्केट जसं अप ट्रेंड धरलं आहे त्यानंतरच वरती गेलं आहे. आणि शेवटी आपण इथं काय बघितलेलं आहे, एक प्रकारचं एक झोन क्रिएट केलेलं आहे. झोनला ज्यावेळेस ब्रेक केलं, सस्टेन केलं, मग त्या लेवल्सला तोडून वरती जेव्हा गेलं आहे, म्हणजे इथं बघू शकता हे एन पॅटर्न पण असं म्हणू शकतो आपण. वरती गेलं असं बनवलं या असं, म्हणजे इथं एक प्रकारचं एन पॅटर्नला जर ब्रेक केलं तर वरच्या साईडचे मार्केट आपण बघू शकतो कॅन्डल्स प्रत्येक आठवड्यामध्ये अपसाईडचंच मुवमेंट करत आहे बरं का. आता या अपसाईडचं मुवमेंट आपण हे काय केलेलं आहे, वीकली बघितलेलं आहे. ह्याच्यामध्ये आपण सपोर्ट रेजिस्टन्स बघू शकतो. जर मार्केट आता वरून खाली पडतोय, ह्याच्यामध्ये काय करायचं आहे, मार्केट आता वरून जर खाली पडतोय समजा, आता एक्झाम्पल याच्यामध्ये पण सेम तुम्हाला तशाच प्रकारचं मुवमेंट दिसणार जसं आपण अगोदर बघितलेलं आहे. जर मार्केट खाली पडलं, पहिला सपोर्ट इथं आहे, कारण की इथं काय आहे, एक प्रकारचं झोन आहे जिथं एक सपोर्ट क्रिएट केलेलं आहे मार्केटनं. त्यानंतरनं दुसरा सपोर्ट म्हणजे काय, हे पॉईंट टू हे पॉईंट, मग असं सेम डायरेक्ट ट्रेंड लाईन ओढायचं, हे दुसरं सपोर्ट असणार आहे. आणि प्लस इथं पण बघू शकताय मार्केट इथूनच अप साईडचं मुवमेंट केलं आहे, तर ह्याला एक सपोर्ट घेऊ शकताय. त्यानंतर ह्या सपोर्टला जरी ब्रेक केलं, हे पॉईंट टू हे पॉईंट, आणि इथं पाठीवर बघू शकता या लेवलला पण इथं स्ट्रॉंग सपोर्ट आहे. हे पूर्ण एरिया इथं काय केलेलं आहे, सस्टेन करून इथं स्ट्रॉंगली सपोर्ट क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. ओके, मग इथून जर डायरेक्ट आपण ट्रेंड लाईन ड्रॉ केलं कंटिन्यू, तसंच पुढं हे एक सपोर्ट बनू शकतंय. त्यानंतरचं अजून एक स्विंग लो म्हणलं तर इथे एक बनू शकतं सपोर्ट बरं का. तर या अशा प्रकारचं
वीकलीमध्ये आपण अशा प्रकारचे सपोर्ट्स काढू शकतो, सपोर्ट रेजिस्टन्स लेवल्स म्हणा इथं काढू शकतो. आणि इथं पण प्राइस ॲक्शन बघा सेम तशाच प्रकारे काम केलं आहे. जसं मार्केट आता थोडंसं इथं चार्टला हे करतो मी. आता बघा मार्केट जसं काय केलेलं आहे, जसं इथून पूर्ण हे बघू शकता, इथून पूर्ण एरिया एकच लाईनमध्ये म्हणजे तेवढं असं परफॉर्म नाही केलं, असं थोडंसं अपडाऊन मुवमेंट केलेलं आहे. पण ज्यावेळेस इथून जे मार्केटचा ट्रेंड सुरू झालेला आहे, तर इथे एक प्रकारचं बघू शकतो स्विंग हाय टू हाय, म्हणजे अशाच प्रकारे मार्केट वर खाली वरती खाली पुन्हा वर खाली पुन्हा वर. आता इथं बघा हे हाय, त्यानंतरचं दुसरा हाय कुठपर्यंत आलेला आहे त्याच्यावरती आलेला आहे, तिसरा हाय त्याच्यावरती आहे, चौथा हाय त्याच्यावरती, पाचवा हाय त्याच्यावरती. हे हायर हाय याला म्हणतात. आणि जर आपण ह्याला खाली सगळ्या स्विंगला एक जर ट्रेंड लाईन ड्रॉ केलं तर आपण सीधा इथं बघू शकता ट्रेंड लाईनला पण मार्केटनं काय केलेलं आहे, या ठिकाणी इथं ब्रेक केलेला आहे. ब्रेक केल्याबरोबर मार्केटचं ट्रेंड आता कुठं डाऊन साईडला दाखवलेलं आहे, पण डाऊन साईडला दाखवलं पण कुठपर्यंत आहे डाऊन ट्रेंड. आता जर आपण बघितलं मार्केट जर खाली पडतोयच म्हणलं तर आता इथं काय केलं आहे, एवढ्या वीक 1 2 3 कॅन्डल जे आहेत, लाल कलर हिरवा आणि लाल कलर, 3 कलर खाली आहेत आणि एक हिरवा कलरचं जे कॅन्डल आहे हे तिन्ही कॅन्डलचं हाय ब्रेक केलं आहे आणि इथं वरती जाऊन क्लोज केलेलं आहे. म्हणजे आता काय वरती जाण्याचा प्रयत्न करत आहे, पण वरती कुठपर्यंत जाऊ शकतंय आपण अशा प्रकारे इथं ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतोय. हे बघा इथं जसं आपण मगाशी डाऊन ट्रेंड अप ट्रेंड असताना आपण खालच्या साईडला ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, तशाच प्रकारे इथं आता मार्केट असं खालच्या साईडला पडलेलं आहे. आता इथे प्राइस ॲक्शन बघा, आपण मगाशी हायर हायज बघितलं, आता इथं काय झालं खाली वर पुन्हा खाली वर पुन्हा खाली वर. ओके, म्हणजे पहिलं लो इथं बनवलं आहे मार्केट जसं खाली पडलं, त्यानंतरचं दुसरं लो त्याच्यापेक्षाही खाली, तिसरं लो त्याच्यापेक्षाही खाली बनवलं आहे, बरोबर का. मग आपण वरून काय केलं, एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलं. मग ट्रेंड लाईन ड्रॉ केलं, मार्केट कधीपर्यंत कुठपर्यंत जाऊ शकतं याच्यामध्ये, जर ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक केलं वरती मार्केट आणि इथं वरती सस्टेन करून जर ह्याच्यावरती निघून गेलं या लाईनच्या वरती, तर मार्केट अप ट्रेंड पकडू शकतंय. कुठपर्यंत जाऊ शकतंय, जर अगोदरचं आपण बघितलं रेजिस्टन्स, हे पहिला रेजिस्टन्स आहे, त्यानंतर दुसरा रेजिस्टन्स, त्यानंतर तिसरा रेजिस्टन्स, म्हणजे अशा प्रकारचे रेजिस्टन्स जर मार्केट याला आपण इथं ह्या ट्रेंड लाईनला ब्रेक करून वरती जायला चालू केलं, ह्या नेकलाईनला ब्रेक केलं, तर हे पहिलं स्विंग जे की हाय स्विंग आहे ते आपलं पहिलं रेजिस्टन्स म्हणजे पहिलं लेवल, हे दुसरा लेवल आणि हे तिसरा लेवल. अशा प्रकारचे रेजिस्टन्स मार्केट जर तोडत गेलं तर याच्यामध्ये आपण प्राइस ॲक्शन बघू शकतो. जर अशा प्रकारचं परफॉर्मन्स केलं तरी असं अप ट्रेंडमध्ये पण प्राइस ॲक्शन असं बनवत जाऊ शकतं. आणि मेन जे लास्ट असतं मोठं जे की लास्ट हाय असतं त्याला जर ब्रेक केलं तर मार्केट अप ट्रेंडला जाण्याचे चान्सेस असतात. ओके, तर हे आपण बघितलेलं आहे डाऊन ट्रेंडमध्ये. एक आठवड्यामध्ये आपल्याला डाऊन ट्रेंड दाखवायचं, एक आठवड्यामध्ये, महिन्यामध्ये नाही आहे. महिन्यामध्ये ओव्हरऑल बघितलं तर आता थोडंसं डाऊन ट्रेंडच पडत आहे, पण या आठवड्यामध्ये काय आहे थोडंसं डाऊन दाखवलं आहे. त्यानंतर ना एक हे पण करता येईल, म्हणजे ते काय रिटेस्ट घेण्यासाठी पण येईल, म्हणजे रिटेस्ट घेऊन पुन्हा पण मार्केट खाली जाऊ शकतं. आता इथपर्यंत आलं आहे, पुन्हा इथपर्यंत अर्ध्या लेवलला फिबोनाचीच्या लेवलला 50%च्या लेवलला आलं, तिथून पुन्हा खाली पण जाऊ शकतं. म्हणून इथं खाली एक ट्रेंड लाईन ड्रॉ करायचं. तुम्हाला काय करायचं आहे, सिम्पल हे आता एक स्विंग बनवलं आहे, लो स्विंग आणि हाय स्विंग, ह्याला लाईन जर तुम्ही ड्रॉ केलं एक आठवड्यामध्ये, जर ह्याला ब्रेक करून वरती गेलं तर आपण कॉल साईडचे ट्रेड प्लॅन करू शकतोय. किंवा इथून जर थोडंसं वर गेलं, हे ट्रेंड लाईनला ब्रेक केलंच नाही मार्केट, पुन्हा खाली आलं आणि इथं खाली जाऊन जर ह्याच्या लेवलच्या खाली गेलं तर आपण पुढ साईडचे ट्रेंड ड्रॉ करू शकतोय, ट्रेंड म्हणजे कॅप्चर करू शकतोय आपण पुढ साईडचे ट्रेड. तर आता इथं या रेंजमध्ये ट्रेड बघा, त्यानुसार पॉईंट्स घ्या. म्हणजे इथं काय आहे ट्रेंड, इथं तुम्हाला काय करायचं आहे, सगळ्याला एक सपोर्ट रेजिस्टन्स अशा प्रकारे लेवल ड्रॉ करायचे आहेत. मग तुम्ही त्यानुसार काय करू शकता, ट्रेंड राईड करू शकता. याच्यामध्ये तुम्ही ट्रेडचे पॉईंट्स तुम्ही कॅप्चर करू शकता. हे जसं की मी प्राइस ॲक्शन सांगितलं, जसं हायर हायज ब्रेक करत गेलं, लोअर लोज ब्रेक करत गेलं, तशा प्रकारे तुम्ही हायर हायज ब्रेक केल्यावर कॉल साईडचे ट्रेड आणि लोअर लोज जर ब्रेक करत गेलं तर पुट साईडचे ट्रेड तुम्ही घेऊ शकता. आणि त्यानुसार तुम्ही पॉईंट्स तुमच्या हिशोबानं घेऊ शकता तुम्ही. मी तर आज कुठल्याही प्रकारचं तुम्हाला पॉईंट सांगत नाही आहे की एवढं तुम्ही घ्यायला पाहिजे एवढं, फक्त तुम्हाला एक स्ट्रॅटेजी सांगत आहे की तुम्ही कशा प्रकारे ट्रेडिंगचा सेटअप बनवू शकताय. ओके, आता आपण काय करूया, दिवसामध्ये बघूया. आपण महिना बघितलाय, आठवडा बघितलाय, आता दिवसामध्ये बघूया.
वन डे. आज पूर्ण दिवसभरामध्ये जर चला आता हे प्रत्येक कॅन्डल जे आहेत ते दिवसाचे कॅन्डल आहे, म्हणजे एक दिवसाचे कॅन्डल्स आहेत. ओके, एक दिवसाचे कॅन्डल्स आहेत. याच्यामध्ये आपल्याला काय बघायचं आहे, जर आज दिवसभरामध्ये कालच्या दिवसाचं आपण बघितलं तर एक हिरवा कलरचं कॅन्डल बनवलं आहे. त्याच्या अगोदर पण बघितलं आपण एक हिरवं छोटंसं कॅन्डल, मुवमेंट जास्त नाही आहे दिवसामध्ये, पण त्याच्या अगोदर एक मोठं मुवमेंटचं कॅन्डल हिरवं. मग कालच्या दिवशी जर बघितलं हे व्हिडिओ जेव्हा बनवतो त्याच्या आदल्या दिवसाचा व्हिडिओ पण मोठा कॅन्डल बनवलेला आहे. आता जर मार्केटचं इथं दिसतंय तुम्हाला डाऊन ट्रेंड आहे. ओके, डाऊन ट्रेंड आहे. मग हे डाऊन ट्रेंड आता म्हणजे डाऊन ट्रेंड आता काय केलेलं आहे, या लाईनच्या जर लेवलला जर ब्रेक करून आता वरती गेलेलंच आहे, पण इथं जर वरती सस्टेन केलं, 1-2-4 दिवस सस्टेन केलं, एक जनरेट केलं या ठिकाणी, एक सपोर्ट एक रेजिस्टन्स जनरेट केलं आणि ह्याला जर ब्रेक केलं तर समजून घ्यायचं अप ट्रेंड चालू आहे. म्हणजे तो कुठपर्यंत जाऊ शकता अप ट्रेंड, तर लास्ट आपल्याला स्विंग हायपर्यंत बघायचं आहे. हे पहिलं ट्रेड तुमचं पहिलं टार्गेट असणार आहे. जर मार्केट वरती गेलं अशा प्रकारे तर हे तुमचं पहिलं टार्गेट असणार. त्यानंतर दुसरं टार्गेट या दुसऱ्या स्विंग हायपर्यंत असणार आहे. ह्याला जर ब्रेक केलं तर, आणि ब्रेक असंच करणार नाही आहे, हे ब्रेक कसं करतं ते पण तुम्हाला सांगतो. हे दुसरं स्विंग, हे तिसरं स्विंग, ह्याला ब्रेक कसं करेल, ह्याला जर ब्रेक केलं थोडं खाली येणार, पुन्हा वरती जाणार, पुन्हा खाली, पुन्हा वरती, अशा प्रकारचं एक प्राइस ॲक्शन करत जाणार. म्हणजे काय, झिगझॅग पॅटर्न बनवत जाणार. असं नाही की डायरेक्ट आता मार्केट सुटलं आणि वरती चाललं म्हणलं डायरेक्ट एकच असं सरळ जाणार नाही आहे, फक्त हिरवेच कॅन्डल बनवणार नाही आहे. त्यामध्ये काय हायर लो हायर लो हायर लो अशा प्रकारे बनवत जाणार. म्हणजे हायवरती लो, पहिलं लो त्याच्या हायवरती, दुसरं लो त्याच्यावरती, तिसरं लो त्याच्यावरती, चौथं लो त्याच्यावरती आहे, आणि पाचवं एक पहिलं हाय इथं, त्यानंतरचं हाय त्याच्यावरती बनवलं आहे, त्याच्यानंतरचं हाय त्याच्यावरती. म्हणजे हे काय प्राइस ॲक्शन हायर हाय किंवा हायर लोज अशाच प्रकारे बनवत जात आहे. तरी अशा प्रकारचे वरचे तुम्ही टार्गेट कसं घ्यायचं तुम्हाला कळालं. वन डेमध्ये आपण बघितलं मार्केट जर वर चालल्याचं आता इथपर्यंत जाऊ शकतं, लास्ट स्विंग दुसरं तिथपर्यंत, चौथं तिथपर्यंत, अशा प्रकारे तुम्ही वन डेमध्ये पण बघू शकताय. आता बघूया आपण इंट्राडेसाठी. जर तुम्हाला एकच दिवसाचं करायचं आहे, हे आता वन डे कशासाठी सांगितलं आहे, तर ज्याने डे ट्रेड वगैरे म्हणजे असं इंट्राडे आता 15 दिवसाचं जे हे करतात स्विंग ट्रेड वगैरे, लॉंग टर्म म्हणजे काय 4-5 महिने, 6 महिने, 8 महिने, 10 महिने, वर्ष, 2 वर्ष. तर स्विंग ट्रेड म्हणजे 15-20 दिवसाचा, महिनाभराचा असं स्विंग ट्रेड. आणि इंट्राडे म्हणजे काय, इंट्राडे म्हणजे आजच्या दिवसाच तुम्हाला बाय करायचं आहे आणि आजच्या दिवसाच तुम्हाला एक्झिट करायचं आहे. म्हणजे कुठलंही कॉल बाय करा किंवा पुट बाय करा, पण आजच्या दिवसातच तुम्हाला बाय पण करायचं आहे आणि एक्झिट पण करायचं आहे. तर इंट्राडेसाठी तुम्ही एकतर 15 मिनिट ठेवू शकताय किंवा 5 मिनिट ठेवू शकताय, 5 मिनिट 15 मिनिट ठेवू शकताय. मी तर काय करतोय, एक सरासरी एक 15 मिनिटाचा टाइम फ्रेम ठेवतोय मी इथं. तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेममध्ये लहान सपोर्ट रेजिस्टन्स तुम्हाला शोधायचं आहे, लहान लहान. कारण की आज आपण काय बघतोय तर दिवसाचं बघत आहे, पहिला दिवसाचं बघत आहे. याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, अशा प्रकारचे छोटे छोटे सपोर्ट रेजिस्टन्स बघायचं आहे. हे जर असं ड्रॉ केलं, कुठं कुठं स्विंग आहे तिथं ड्रॉ करायचं आहे आपल्याला, हे अशा प्रकारचं. ओके, तर याच्यामध्ये आता मार्केट इथून शेवटचं बघितलं मुवमेंट तुम्ही, तर वरून खाली पडण्याचं एक चान्स दिसत आहे तुम्हाला. या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल तर इथून जर मार्केट समजा वरून खाली पडू लागलं आहे, कुठपर्यंत पडणार, तर लास्ट स्विंग इथं आहे, लो स्विंग, मार्केट इथपर्यंत पडणार. जर ह्याला ब्रेक करायचं असेल, मार्केटचा डाऊनफॉल सुरू झाला असेल, तर ह्याला ब्रेक करून अशा प्रकारचे एक झिगझॅग पॅटर्न बनवून, एक मिनिट, थोडंसं झिगझॅग बनवून त्याच्या खाली जर गेलं तर इथून आपण पुट साईडचे ट्रेड घेऊ शकतोय, म्हणजे प्लॅन करू शकतोय या ठिकाणी. मग खालचे ट्रेड कुठपर्यंत जाऊ शकतंय, जर मार्केट खालीच पडणार आहे, पहिलं ट्रेड तुमचं पुट साईडला इथपर्यंत, दुसरं इथपर्यंत, आणि तिसरं या लेवलला. अशा प्रकारचे लो स्विंग जिथं जिथं आहे त्या ठिकाणी तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला ह्याचे ट्रेंड लाईन ड्रॉ करायचे आहे, हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायचं आहे, किंवा तुम्हाला ट्रेंड लाईन पण ड्रॉ करता येईल. ते म्हणजे अशा प्रकारचं क्रॉस ट्रेंड लाईन, जसं की मगाशी दाखवलेलं आहे. जर मार्केट काय केलं, ह्याला ब्रेक करत करत इथं आलं, ह्याला ब्रेक केलं, पण लगेच आपल्याला पुट साईडमध्ये बसायचं नाही आहे, फक्त थोडा वेळ बघायचं आहे सस्टेन करून खाली जातं आहे का, नेक लाईनला ब्रेक करतं आहे का, मग त्यासोबत व्हॅल्यूम पण स्ट्रॉंग आहे का ते पण बघायचं आहे. व्हॅल्यूम जर बघितलं तर आपण इथं व्हॅल्यूम स्ट्रॉंग दाखवत असेल तर इथं निश्चितच आपण काय करू शकतो, पुटमध्ये ट्रेड प्लॅन करू शकतोय बरं का.
तर अशा प्रकारचं आपण अपसाईडमध्ये आपण ट्रेंड लाईन ड्रॉ करून बघू शकतोय, किंवा लास्ट जिथं जिथं मार्केट जास्तीत जास्त वेळ सस्टेन केलेलं आहे त्या ठिकाणी आपण अशा प्रकारचं सपोर्ट लेवल ड्रॉ करू शकतोय. त्या सपोर्टला जसं जसं मार्केट ब्रेक करेल तसं तशा प्रकारे आपण त्यामध्ये ट्रेड प्लॅन करू शकतोय. हे असं बघू शकता, लोअर लोज किंवा लोअर हाय बरं का. तर हे पूर्ण याच्यामध्ये मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर याच्यामध्ये तुम्हाला 15 मिनिट किंवा 5 मिनिटावरती तुम्हाला छोटे मोठे सपोर्ट रेजिस्टन्स किंवा लेवल शोधायचे आहे. मग शेवट तुम्ही ह्याच्यावरती पूर्ण अभ्यास झाल्यानंतर मग तुम्ही ह्याचं ट्रेडचं प्लॅन करू शकताय. तर व्हिडिओमध्ये पूर्ण डिटेल आपण बघितलेलं आहे. व्हिडिओ पण खूप मोठा झालेला आहे, त्यामुळं पण एवढंच की जे नवीन ट्रेडिंग करणारे आहेत त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. कारण की आपण बघितलेलं आहे प्रत्येक टाईम फ्रेमवरती ॲनालिसिस आणि सपोर्ट रेजिस्टन्स आणि आपण कशा प्रकारे लेवल चेक करायचे आहे, आणि याच्यामध्ये ट्रेंड लाईन वगैरे आपण बघितलेलं आहे, स्विंग बघितलेलं आहे, कधी अप ट्रेंड आहे कधी डाऊन ट्रेंड आहे ते पण बघितलेलं आहे. निश्चितच प्रत्येक गोष्टीचं क्लिअरीकरण स्पष्टीकरण ह्यामध्ये तुम्हाला झालेलं असेलच. तसं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि अशा प्रकारचे इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला फ्री ऑफ कॉस्ट बघण्याचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या एका नवीन टॉपिकसोबत एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.